कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कोविड काळात आणि त्यानंतर 3 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली आहे। या काळात सुमारे 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दिनांक 20/10/2021 रोजी संभाजी शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्य संचालक यांच्याकडे निवेदन सादर केले होते, परंतु त्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने चौकशी झाली नसल्याचे संभाजी शिंदे यांनी म्हटले आहे। आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्य संचालक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांना चौकशीचे आदेश दिले असून संभाजी शिंदे यांना याबाबत पुरावे सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे। त्याचप्रमाणे सन 2021 ते 2023 या कालावधीत प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या एकूण 1500 ठरावांना मंजुरी दिली असून यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला असून या सर्व कामांची देखील चौकशी करण्याची मागणी संभाजी शिंदे यांनी केली आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या घोटाळ्याबाबत आज एका पेपरला बातमी आलेली आहे सामनामध्ये। तर या बातमीशी मी थोडा सहमत अशा पद्धतीने नाहीये की याच्यामध्ये राजकीय आरोप त्या ठिकाणी केलेले आहेत आणि सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि त्यांनी या बातमीचा किंवा या तक्रारीचा वापर एखाद्या राजकीय पक्षावर टीका करण्यासाठी केलेला आहे। वास्तविक माझी तशी तक्रारच नाहीये। माझी तक्रार मी 2021 मध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये होतं त्यावेळेला अँटी करप्शनकडे मी एक तक्रार अशी केली होती की या नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी होतोय। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आपण चौकशी करावी अशी मी 2021च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राचे जे महासंचालक आहेत अँटी करप्शनचे त्यांच्याकडे तक्रार केली होती। महाविकास आघाडीचं सरकार असताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही आणि त्यानंतर ज्यावेळेला हे युती सरकार आलं आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला विश्वास नांगरे पाटील नावाचे जे डीजी त्या ठिकाणी आले त्यांच्या माध्यमातून या तक्रारीचा पुढे मी जेव्हा त्यांच्याकडे पाठपुरावा केला त्याच्यानंतर ठाणे अँटी करप्शनला या बाबतीमध्ये ती तक्रार हँडओव्हर करण्यात आली आणि ती साधारणपणे मे 2023 मध्ये ही तक्रार हँडओव्हर करण्यात आली। त्याच्यामुळे प्रशासकीय राजवटीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्येच खऱ्या अर्थाने ही तक्रार त्या ठिकाणी आहे आणि या तक्रारीचा खरा सूर हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये 2020 पासून प्रशासकीय राजवट आहे। सुरुवातीचे 6 महिने डेप्युटी कलेक्टर नावाची व्यक्ती त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून प्रशासकीय नगराध्यक्ष म्हणून बसलेली होती आणि नंतरच्या कालावधीमध्ये मुख्याधिकारी आणि प्रशासकीय नगराध्यक्ष ही पदं गेली 2.5 वर्ष एकच व्यक्तीकडे होती, म्हणजे मुख्याधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी होती। वास्तविक कोविडच्या कालावधीमध्ये राजकीय लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगलंच काम केलं। या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता असताना सुद्धा आदरणीय किसन कोथोरे साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, सगळे नगरसेवक असतील, इव्हन शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत या सगळ्यांनी शिवसेनेचे नगरसेवक आहेत यांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्राउंड वर्क त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बातमी दिली आहे आणि नंबर 2 की त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, लोकांना सुविधा त्या ठिकाणी दिल्या आहेत। आम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं ग्राउंडवर काम करत होतो त्यावेळेला या अधिकारी लोक त्या ठिकाणी मजा मारत होते। या म्हणजे कोविड आज डॉक्टर्स डे आहे, डॉक्टर्स डेच्या निमित्तानं ही गोष्ट सांगणं नमूद करायला पाहिजे की डॉक्टर सुद्धा दिवस रात्र काम त्या ठिकाणी करत होते, परंतु हे प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यासाठी ही जी कोविडची आपत्ती होती ही इष्टापत्ती त्या ठिकाणी होती आणि 2020 पासून म्हणजे मे 2020 पासून साधारणपणे आतापर्यंत या सगळ्या कोविड आणि कोविडच्या नंतरच्या कालावधीमध्ये प्रशासकीय नगराध्यक्ष आणि प्रशासकीय मुख्याधिकारी हे एकाच व्यक्तीकडे पद असल्यामुळे बदलापूर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती जी 2020 मध्ये अतिशय सक्षम अशी होती, आज बदलापूर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे। या कालावधीमध्ये कोविडसाठी साधारण खर्च किती झालाय तर 50 कोटी रुपये। बदलापूर नगरपालिकेचे 200 कोटी रुपये साधारणपणे त्या ठिकाणी शिल्लक होते मार्च 2020ला नगरपालिकेच्या खात्यामध्ये। त्यानंतर बदलापूर नगरपालिकेला गेल्या 3 वर्षामध्ये 900 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं, 1100 कोटी रुपये नगरपालिकेकडे जमा झाले। कोविडच्यासाठी 50 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झाले असतील। कोविडमध्ये काय काय खरेदी केली त्याचा एक वेगळा पार्ट आहे की त्या ठिकाणी त्याची चौकशी करावी, जशी मुंबईला चौकशी चालू आहे तशी चौकशी या कोविडच्या बाबतीमध्ये होणं गरजेचं आहे की मटेरियल खरेदी किती केली काय केली, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाच सहभाग होता। या लोकांनी त्या जे बेड खरेदी केले, जे फॅन खरेदी केले, एसी खरेदी केले याच्या किमतींचं चेकिंग त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। या कोविड सेंटर चालवायला दिलं, ते कोविड सेंटर चालवताना डॉक्टरांचे पगार कशा पद्धतीने काढण्यात आले या सगळ्यांचा खुलासा आम्ही आता अँटी करप्शनकडे करणारच आहोत, कारण आमच्याकडे संपूर्ण माहिती त्या बाबतीमध्ये उपलब्ध आहे। परंतु 50 कोटी रुपयांमधला फ्रॉड हा एक पार्ट आहे, त्यातला कोविड मधला पार्ट आहे, परंतु खरा जो फ्रॉड झालाय हा स्थापत्य कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। प्रशासकीय नगराध्यक्षांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून खऱ्या अर्थानं 10 लाख रुपयांचे 1500 पेक्षा जास्त ठराव या ठिकाणी बदलापूर नगरपालिकेमध्ये मंजूर करून घेतले, कामांचं डुप्लिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या बाबतीमध्ये शिवसेनेचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये सहमत आहेत की या गोष्टी झालेल्या आहेत
की आदरणीय वामनजी म्हात्रे यांनी सुद्धा आता मगाशी जे सांगितलं की त्यांनी सुद्धा सांगितलं की या गोष्टीमध्ये अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. असे 1500 ठराव त्यांनी त्या ठिकाणी टाकले आणि शिफारस पत्र कुणाचं तरी एखाद्या नगरसेवकाचं शिफारस पत्र घ्यायचं. या सगळ्या कामांची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे. या 1500 कामांमध्ये 1500च्या 1500 कामं बोगस आहे असा आमचा कधीच दावा नाही, परंतु याच्यामध्ये गैरप्रकार अशा प्रकारे केले की या 1500च्या ठरावांच्या मध्ये 10 लाखांच्या नावाखाली शिफारस पत्र घेऊन त्या ठिकाणी जागेवर कुठलीही कामं करण्यात आलेली नाहीत. शेजारच्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये 10 लाख रुपयांचे ठराव त्या ठिकाणी घेण्यात येत नव्हते. सगळी मोठी मोठी कामं आदरणीय श्रीकांतजी शिंदे, एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 800-900 कोटी रुपयांची कामं झाली. त्याला नगरपालिकेने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. बदलापूर नगरपालिकेमध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी पैसे का शिल्लक नाही राहिले तर हे 10 लाख रुपयांची शेकडो कोटी रुपयांची कामं या अधिकाऱ्यांनी घेतली. त्याच्यामध्ये डायरेक्ट टक्केवारी पैशांची खेरापत त्या ठिकाणी घेतली गेली असा माझा जाहीर आरोप आहे. हे सगळे पुरावे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्याचबरोबर ह्या 3 वर्षामध्ये ही कामं प्रत्यक्ष जागेवर त्या ठिकाणी केलीच नाही. याचं ऑडिट काय झालं, लेखापरीक्षण कुठलं झालं तर जिल्ह्याच्या लेखापरीक्षकांना लेखापरीक्षण केलं की ज्यांना खऱ्या अर्थानं ग्राउंडवर जाऊन कुठलाही अधिकार नाहीये, फक्त पेपर वर्कवर ऑफिसमध्ये बसून फायलिंगचं ऑडिट करणं एवढं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. याच्यामध्ये काही ठिकाणी तर असे प्रकार आहेत. खरं तर याच्या बाबतीमध्ये सगळे पुरावे जर तुम्हाला सांगायचे झाले तर 2-2.5 तास सुद्धा याच्यामध्ये लागतील. काही ठिकाणी काही कंपन्यांना अशी कामं दिलीत की ज्यांची सर्टिफिकेट पण खोटी आहेत, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट खोटी आहेत, ती जोडली तर त्यांना वर्क ऑर्डर दिल्यात. त्या ठेकेदारांनी नगरपालिकेमध्ये 50-50 लाख रुपयांची बिलं काढलीत. काही लोकांकडे फक्त पॅन कार्ड उपलब्ध आहे. अशा एंटरप्राइजेस नावाच्या संस्थांना कोट्यावधी रुपयांची कामं नगरपालिकेमध्ये दिली गेली. त्यांची कामं अद्यापही चालू आहेत. हे सगळे पुरावे आम्ही आता अँटी करप्शनला सादर करणार आहोत. याच्यामध्ये राजकीय लोकांचा सहभाग निश्चित नाहीये. याच्यामध्ये हे प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर, विशेष करून वार्षिक निविदांचा एक ठेका होता ज्याच्यामध्ये बदलापूर शहरामध्ये 150 ऍटम रेटची कामं करायची होती. त्याचं साधारणपणे 1 कोटीचं टेंडर होतं आणि ते वाढवत त्याची मुदत नेली 3-4 वर्षापर्यंत ते काम 25 कोटीच्या आसपास ती कामं केली. माझं या ठिकाणी प्रशासनाकडे आणि माझं राज्य सरकारकडे एकच मागणी मी या ठिकाणी केलेली आहे की या सगळ्या कामांची सविस्तर तांत्रिक चौकशी करा. याच्यासाठी उपसचिव दर्जाचा अधिकारी नेमा, त्यांना इंजिनियर सपोर्टिंग द्या. ज्याप्रमाणे पूर्वी TDR मध्ये चौकशी झाली, त्याचं ऑडिट झालं, टेक्निकल ऑडिट झालं आणि त्याच्यामध्ये काय आहे ते सत्य तेव्हा बाहेर आलं. त्याप्रमाणे या सगळ्या कामांचं ऑडिट, तांत्रिक ऑडिट होण्याची गरज आहे. जागेवर प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे ते पाहण्याची गरज आहे. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला हा जो धिंगाणा आहे एक प्रकारचा, तो धिंगाणा लोकांसमोर येण्याची काळाची गरज आहे. बदलापूर नगरपालिका एकेकाळी 2020 साली आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी नगरपालिका 3 वर्षांना डबघाईला येते. याच्यावर खऱ्या अर्थानं राजकीय मंथन होण्याची सुद्धा गरज आहे की प्रशासकीय राजवट असेल, राजकीय राजवट नसेल तर त्या ठिकाणी प्रशासकीय राजवटीमध्ये हे अधिकारी कशा प्रकारे काम करतात याची माहिती या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. या सगळ्या कामांचा जर ज्याची चौकशी झाली तर यातनं दूध का दूध, पाणी का पाणी निश्चित बाहेर पडेल. माझी खात्री आहे की याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणजे अगदी ज्युनियर इंजिनियर पासनं ते पार शहर अभियंता आणि मुख्याधिकारी हे सगळे लोक याच्यामध्ये, अकाउंटंट, या सगळ्या दर्जाचे अधिकारी याच्यामध्ये सहभागी आहेत. आरोग्य खात्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला. औषध खरेदी असतील, तुमची जंतुनाशक फवारणी असेल, फॉगिंग असेल, या सगळ्या प्रकारामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हे केडरचे अधिकारी आलेत ना, त्या केडरच्या अधिकाऱ्यांनी 3-3 वर्ष राहायच्या राजवटी झाली. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून या नगरपालिकेची लूट केलेली आहे. आणि माझं असं मत आहे की 1100 कोटी रुपयाच्या नगरपालिकेकडे 3 वर्षामध्ये जमा होते. त्यातले इसेन्शियल खर्च आणि पगार बिगार सगळे घेऊन जाऊन साधारणपणे जे 300-400 कोटी रुपये खर्च झाले असतील, बाकीचे 700 कोटी रुपये कुठे गेले हे या गावातल्या लोकांना तर कळलं पाहिजे ना. आणि आम्ही त्याची 15 ऑगस्ट पर्यंत श्वेतपत्रिका पण काढणार आहोत. गेल्या 3 वर्षामध्ये झालेले ठराव, दिलेली बिलं, केलेली कामं प्रत्यक्ष जागेवर केलीत का नाही केलीत हे पाहण्यासाठी आम्ही नागरिकांना 15 ऑगस्ट पर्यंत श्वेतपत्रिका पण उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून लोकांना कळेल की हे काम माझ्या घरासमोर झालेलं आहे का नाही. 10 लाखांचे तुकडे करून यांनी काय केलं, विना ऑफलाईन निविदा काढल्या. त्याच्यामुळे ऑफलाईन निविदा काढल्यामुळे कुणाला कळलं पण नाही निविदा बाहेर आल्यात का नाही. त्याला नकाशे जोडलेले नाहीत. काही नगरपालिकेमध्ये अर्ज आहेत की या फायलीमध्ये नकाशे जोडलेले नाहीत कुठलं काम केलं ते, आणि ते नकाशे जोडलेले नसल्यामुळे प्रत्यक्ष जागेवर काम झाले का नाही याची शहानिशा नाही, त्याची माहिती दिली जात नाही. या सगळ्या बाबींची चौकशी होण्याची गरज आहे, जी आज बदलापूर नगरपालिका महाराष्ट्रातली अग्रगण्य नगरपालिका म्हणून 2020 पर्यंत होती. आजही आमच्या शहराचं नाव चांगलं आहे. आज आमदार साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून, आता देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील मुख्यमंत्री, यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची कामं मंजूर झाली या शहरामध्ये कॉन्क्रीट रस्त्यांची. परंतु या सगळ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये या बाकीच्या नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या पैशांचा कुठे विनियोग केला आणि 10 लाखांचे ठराव कुठे गेले
याची माहिती या ठिकाणी कुठेतरी देण्याची गरज आहे. स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. नाही, कारण हे बघा, बदलापूर शहरामध्ये जर बघायला गेलं त्यावेळेला चौकशी होते त्यावेळेला त्या चौकशीमध्ये कळतं की कोणाचा सहभाग आहे का नाही. याच्यामध्ये राजकीय तुमचं मत लोकांचा काय? कारण सहभाग, बदलापूर प्रशासकीय राजवटीमध्ये राजकीय लोकांचा काही संबंध नसतो. राजकीय लोक मनापासून त्या ठिकाणी काम करत असतात. प्रशासकीय अधिकाऱ्याकडेच सगळे अधिकार आहेत. माझी या निमित्ताने एक अभ्यास करण्याची इच्छा आहे की प्रशासकीय नगराध्यक्षाचे अधिकार महाराष्ट्राच्या म्युनिसिपल ऍक्टमध्ये काय आहेत. आता त्याला जर एखादा ठराव मंजूर करायचा असेल तर त्यांनी नगरपालिकेच्या सभागृहाची परवानगी तो घेतो ज्यावेळेला राजवट असेल, लोकप्रतिनिधी राजवट असेल. आता त्यांनी मंजुरी कोणाची घ्यायची आहे की स्वतःच्या मनाला वाटलं त्याप्रमाणे ठराव मंजूर करायचे, त्याची तांत्रिक मंजुरी घ्यायची, टेंडर काढायचं असं नसतं. जिल्हाधिकारी हा या नगरपालिकेचे बॉस आहेत. त्यांच्या देखरेखीखाली सगळी काम होण्याची गरज आहे. त्यांची परवानगी घेण्याची गरज आहे. मग तुम्हाला ज्याप्रमाणे सभागृहाची परवानगी घ्यायला लागते तशी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यायला पाहिजे. ती जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कुठेही घेतली गेलेली नाही. या बाबतीमध्ये दिशाभूल करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा त्यांची परवानगी न घेता ही कामं केली आहेत. त्यामुळे या सगळ्या कामांची सविस्तर चौकशी व्हावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकीय आरोप प्रत्यारोप नाहीये. सामन्यामध्ये बातमी दिली आहे महाविकास आघाडीच्या काळातच हे भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे सामना हे जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्यांना तर अधिकारच म्हणजे पोचत नाही की त्यांनी याच्यावर टीका करावी. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतानाच हे काम झालेलं आहे आणि माझी तक्रार त्यावेळची आहे. मग 1-1.5 वर्ष ही तक्रार का दाबून ठेवली. मग ही तक्रार आता मे 2023 मध्ये बाहेर पडली. म्हणजे आता जे बीजेपी सेनेचं सरकार आहे आत्ताचं हे सरकार करप्शनच्या विरोधातलं सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांनी परवा दिवशी सुद्धा बीएमसीच्या इंटरव्ह्यूबाबत सांगितलं आहे की मला या गोष्टीचं वाईट वाटतं की कोविड सारख्या गोष्टीमध्ये या लोकांनी भ्रष्टाचार करावा. तसा भ्रष्टाचार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा हा भ्रष्टाचार झालेला आहे. या सगळ्या 3 वर्षाच्या कारभाराची चौकशी जर केली तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. कामं जागेवर झालीत का नाही ते पण कळेल. आमच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे आम्ही चौकशी समितीला त्या ठिकाणी देऊ. चौकशी समितीसमोर सादर करू की ही कामं झालेली नाहीत. कोविडच्या काळात खरेदी केलेलं मटेरियल कुठे गेलं त्याचा एक विषय आम्ही त्यांच्या पुढे देऊ. कुठल्या बोगस एजन्सींना या ठिकाणी कामं दिली ती माहिती आम्ही चौकशी समिती देऊ. म्हणून तांत्रिक लोकांसह उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. शहर प्रमुखांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितलंय की तक्रारदारांनी कुठल्या कुठल्या कामात भ्रष्टाचार झाला ते पत्रकार परिषदेत सांगावं. तुम्ही सांगणार नाही. आम्ही चौकशी समितीसमोर या सगळ्या गोष्टी देणार आहोत. आमची मुख्य मागणी आहे चौकशी समिती निर्माण तयार व्हावी. ज्यावेळी मुंबईला एसआयटी तयार झाली तशी एसआयटी इथं सुद्धा तयार व्हावी. आम्ही चौकशी समितीसमोर सगळी कामं त्या ठिकाणी देऊ. माझ्याकडे या बाबतीमधले बरेचसे पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे सगळे पुरावे प्रशासकीय अधिकाऱ्यांची अनियमितता सांगतात. हे मी परत त्या गोष्टी सांगतो की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली जी अनियमितता आहे ही यामध्ये सांगतात. आज नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आम्ही राजकीय मंथन करायला पण तयार आहोत. शेवटी शिवसेना भाजप आम्ही एकत्र युतीमध्ये काम केलंय. आजही आम्ही युतीमध्ये आहोत. त्यामुळे शिवसेना भाजपच्या बाबतीमध्ये आम्ही आज नगरपालिका आर्थिकदृष्ट्या कुठं आहे. आज आम्हाला पैसे आणावे लागले. कोविडच्या कालावधीमध्ये आम्हाला शासनाकडनं पैसे आणावे लागले आमच्या हे करण्यासाठी, कॉम्पन्सेट करण्यासाठी सगळ्या गोष्टी. दिवाळीला बोनस नव्हता मिळणार पण ते पैसे आले आणि त्याच्यातनं दिवाळीला या ठिकाणी पेमेंट केली गेली लोकांना अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या चौकशीमध्ये जे आरोप आम्ही केलेत किंवा ज्या पुरावे आहेत ते पुरावे आम्ही चौकशी समोर सुद्धा सादर करायला तयार आहोत. आणि काही बोगस सर्टिफिकेट जोडलीत तर ते मी पत्रकारांना पण दाखवायला तयार आहे. काही नाही, जी बोगस एंटरप्राइजेस बोगस सर्टिफिकेट जोडलीत ती मी माहितीच्या अधिकारामध्ये सगळी माहिती घेतलेली आहे. मी अतिशय काळजीपूर्वक सगळी माहिती जमा करून आरोप करणारा व्यक्ती आहे हे तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे. मी सगळ्या गोष्टींचा तांत्रिक अभ्यास पहिला करतो आणि तो तांत्रिक अभ्यास करून त्या ठिकाणी देतो. मी माझ्या वॉर्डामध्ये सुद्धा कामं करताना तुम्हाला पत्रकारांना ही गोष्ट माहिती आहे की मी अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून मी माझ्या वॉर्डातली कामं त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे माझा एकच आक्षेप आहे की ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकांनी जो धिंगाणा घातलाय, इथे हैदोस घातलाय, त्या हैदोसाची चौकशी त्या ठिकाणी होण्याची गरज आहे. आणि हे सगळं करप्शन बदलापूरच्या नागरिकांसमोर येण्याची गरज आहे. बदलापूरचे नागरिक बिचारे टॅक्स भरतात. आज आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचे पैसे या शहरामध्ये येतात. त्या पैशांचा विनियोग सुद्धा जर हे लोक अशा पद्धतीने करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आम्हाला या बाबतीमध्ये 100% भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा समर्थन आहे की भ्रष्टाचार व्हायला पाहिजे. आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे की भ्रष्टाचारांना शासन व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत शासन व्हायला पाहिजे तर इथल्या भ्रष्टाचारांना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे. मुंबईला संजीव जयस्वाल असतील किंवा हे लोक सगळे आता चौकशीच्या फेऱ्यात आहेत. हे लोक पण जर फेऱ्यामध्ये आले नाहीत तर यातनं काय होणार आहे की परत ताकद वाढत जाते, भ्रष्टाचाराची ताकद वाढत जाते आणि याच्यामधनं परत भ्रष्टाचार या गोष्टी होत राहतो. कुठेतरी मोदींच्या अजेंडामध्ये जे 5 अजेंडे आहेत त्याच्यामध्ये करप्शन फ्री इंडिया
हा जो अजेंडा आहे तो अजेंडा आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पुढे रेटणार आहोत आणि आम्ही या बाबतीतले सगळे पुरावे आम्ही चौकशी समिती समोर निश्चित सादर करू आणि भारतीय जनता पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील याची मला खात्री आहे. कारण मी एक असा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा, ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्यांना हा देश करप्शन फ्री करायचा आहे. भारतीय जनता पक्षाचा अजेंडा मेन आहे की हा देश करप्शन फ्री करायचा आहे, नागरिकांच्या पैशाचा योग्य विनियोग करायचा आहे आणि बदलापूर शहरामध्ये 1100 कोटी रुपये कुठे गेले याची माहिती लोकांपर्यंत जाणं काळाची गरज आहे. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.